जागरण गोंधळ केव्हा केव्हा केलं जातं? फक्त लग्नाच्या वेळेस जागरण गोंधळ केलं जातं का? नाही. तर जागरण गोंधळ केव्हा केव्हा केला जातं आपण जाणून घेऊया. त्याआधी सर्वप्रथम चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, अहिल्यानगर, काळामाता, तुळजाभवानी देवस्थान, पोखर्डेवरनं असे विभिन्न व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि याच्यामधलाच एक व्हिडिओ म्हणजे असा की जागरण गोंधळ कोणकोणत्या समयी केलं पाहिजे. सगळ्यांना वाटतं की आपण जागरण गोंधळ फक्त लग्नाच्या वेळेसच केलंच पाहिजे. नाही मित्रांनो, जेव्हा आपण नवीन वास्तू बांधतो त्यावेळेस जागरण गोंधळ केलं पाहिजे. एखादा उत्सव, एखादा सण किंवा आपल्या मनात आलं तर आपण जागरण गोंधळ केलं पाहिजे. मनातून आपल्याला देव आपले खंडित झाले त्यांची उजळणी करायची तेव्हा जागरण गोंधळ केलं पाहिजे. एखादी खरेदी केली आणि 5 वर्ष झाले तर प्रत्येक 5 वर्षानंतर देखील जागरण गोंधळ करण्याची परंपरा आहे. आणि जर एखाद्याकडे बळ आहे, द्रव्य आहे, भगवंतानी सर्व काही कुशल मंगल केलं आणि पैसा दिलाय, तर जागरण गोंधळ हे प्रत्येक वर्षी देखील केलं जातं. अन्नदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे. त्याच सोबत माता भगवतीच्या 5 परड्या भरल्या जातात. म्हणून जागरण गोंधळ प्रत्येक वर्षी देखील करता येतात. ओम काली जय भवानी.